नमस्कार मित्रांनो, साधी माणसं याच्या भागामध्ये आपण पाहत असतो. इकडे आता देविकाचं व्रत सुरू झालं आहे आणि तिला आता एका पायावरती 12 तास उभं राहायचं आहे. तर यावरती इकडे सत्या म्हणत असतो, काय होते, काय अवघड आहे, ऋषी राहतच होते की उभा. असं म्हणल्यानंतर इकडे निरूपामध्ये, हो माझी एक मैत्रीण होती सुमन, तिचा मित्र तिचा भाऊ होता ऋषी, तो ना स्कूलमधून सारखा राहायचा म्हणून त्याला एका पायावरती उभं करायचं. असं म्हणल्यानंतर इकडे सत्या म्हणतो, ए निरोपा, अगं तो ऋषी नाही, ऋषीमुनी. असं म्हणल्यानंतर एक निरोपा बोलते, हो ते तर 12 वर्ष तप करायचे, कर की तू काय तुझ्या वडिलांसाठी 12 तास करू शकत नाहीस काय. त्यानंतर मग इकडे म्हणते, हो करणार ना. सत्या म्हणतो, काय करणार, केलं तर पाहिजेच ना तिला हे व्रत. असं म्हणल्यानंतर बबड्या म्हणत असतो, मम्मा तू काळजी करू नको, आहे की ती करणार की, मी आहे ना बेबी तू काळजी करू नकोच, मी आहे तुझ्यासोबत, तू पडलीस तर मी धरायला आहे की. असं म्हणल्यानंतर निरूपा म्हणत असते, ए बबड्या, तू हात लावायचं नाहीस का तिला, टच करायचं नाही अजिबात, तुला सांगितलं का नाही तिचं व्रत आहे, व्रत मॉडेल, अजिबात तिला टच करायचं नाही असं म्हणलं जातं. इकडे मीराला मात्र खूप टेन्शन आलं होतं, का बिचाऱ्याला काय करते काय माहिती. तेवढ्यातच आता देविकाचं व्रत सुरू झाल्यानंतर निरूपा म्हणते, ए पंकज आणि सत्या, दोघंजण लक्ष ठेवा तिच्यावर, कशी करते काय करते ते, मी जरा आता अजून व्रताला काय काय लागणार आहे ते बघून येते. असं बोलणं तर निरूपा आतमध्ये जाते. निरूपा आतमध्ये गेल्यानंतर इकडे देविकाचं व्रत सुरू झालं आहे आणि तिचं अजून बॅलन्स होत नाही म्हणून ते एकदा इकडं पडल्यागत होते, एकदा तिकडं पडल्यागत होते. मग सत्या काय करते, सत्या पंकजला बोलवते, ए पंकज, ए बबड्या बघ इकडे पडली बघ, बघ मागं पडली बघ, बघ तिकडे पडली बघ, असं करून त्याला चारही बाजूनं फिरवत असतो. आणि त्यानंतर एवढ्यातच राग येतो देविका, आणि देविका त्याला बोलते पंकजला, ए बेबी साईडला उभं का, तू अजिबात इथे येऊ नको, मला इरिटेट होते तुझ्यासारखं हे असं मागं पुढं करणं. त्यावरती पंकज म्हणतो, काय बेबी, मी तर तुला सपोर्ट करतोय ना, तू पडू नये म्हणून बॅलन्स करतोय, आणि तू अशी का करते, तू स्वतः बॅलन्स सारखी जरा कशा करायला लागलेस. त्यावरती सत्या म्हणतो, ए मला असं तो मोर डुलतो नाही कसं गाण्यामध्ये असतो, नाचरे मोरा, तसं वाटायला लागले बरं का धूमकेतू, असं म्हणत असतो. त्यानंतर इकडे म्हणत असते देविका, आता काय मी एकाच ठिकाणी उभं राहायचं का, मला खूप आता अवघडल्यासारखं झालं आहे. असं म्हणतं सत्या म्हणतो, तुला कोणी सांगितलं एकाच ठिकाणी उभी राहा, फिर की सगळ्या घरभर फिर, पण फिरायचं कसं, एका पायावरती पाय खाली ठेवायचं नाही. असं म्हणतं देविका म्हणते, हां चालेल, तसं पण चालेल, आणि मला ना आता खूप ताण लागले, मी आता पाणी प्यायला जाते. असं करून ती ना एका पायावरती लंगडी टाकल्यागत चालत असते. तेवढ्यात सत्या पण मध्येच तिच्या बाजूने चालत असतो आणि तोही मुद्दाम नाटक करत असते लंगडी घातल्यागत. त्यावरती मात्र पंकज होतं, ए सत्या गप्पी तसं करू नको, मुद्दाम ना तिला पाडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानंतर ती आता टेबलजवळ येते. टेबलजवळ आल्यानंतर ती हात लावते टेबलला. सत्या ए हात लावायचं नाही बरं का टेबलला. असं म्हणल्यानंतर मीरा म्हणत असते सत्याला, अहो कशाला ते बिचारीला दमवत आहे. तर हे ऐकल्यानंतर उलटं देविका मीरालाच ओरडते, ए तुमच्या दोघांचं कसं आहे माहिती आहे का, काय म्हणतात त्याला माहिती आहे का, उंदराला मांजर साक्ष, तूच मुद्दाम केलंस ना, तुला काय गरज होती सांग बघू, तो मुद्दाम तो आणलास आईंच्या पुढे तो कागद व्रताचा, मला चांगलं माहिती आहे तुमच्या दोघांचं. असं म्हणून देविका उलटं मीरालाच ओरडते. इकडे पंकज पण तिच्याकडे रागाने बघत होतं, कारण की पंकजला माहीत नव्हतं मीरानं कागद आणला का तो समोर. आणि इकडे देविका म्हणते, तुमचं तसंच आहे, तू कर मार हाणल्यागत, मी करते रडल्यागत, ह्याच पद्धतीने तुम्ही दोघं करता, मुद्दाम तुम्ही दोघांनी हे सगळं केलं आहे. असं म्हणल्यानंतर इकडे सत्या मीराला म्हणतो, ए धूमकेतू, काय तुला काय सांगितलं होतं, तुला काय माहिती आहे का, ज्याचं करावं बरं तर म्हणतं माझंच खरं आहे ना, तसं आहे, जाऊन दे, नको लक्ष देऊ. आणि हे बघ, ह्या दोघांना का नाही काय उद्योग नाही, तिला एका पायावरती बसले नाचत, आपल्या दोघांना 2 पायावरती कामं करायची, चल आपण जाऊया, चल तिथं नाही थांबायचं, चल त्यांना बघून दे. असं म्हणून ते दोघे निघालेले असतात. आणि ते दोघे निघाले मीरा आणि सत्या. त्यावरती मग जाताना आणि इकडे तिला सांगितलं असतं, ए बबड्या लक्ष ठेव तिच्यावर, पाय खाली ठेवला नाही पाहिजे ना, व्रत मोडेल बघ. आणि त्यानंतर मग मुद्दाम ना सत्या ती निघाली की पायामध्ये पाय घालायचा प्रयत्न करत असतो आणि तिला पाडायचा प्रयत्न करत असतो. मग त्यावरती पंकज होत असतं, ए सत्या काय करतोस गप क्या रे. त्यानंतर काय होतं, सत्या चालत असताना पाय घालायला लागल्यानंतर मात्र देविकाचा तोल जात असतो आणि बबड्या म्हणत असतो, अरे बाबा गप की, पडेल किती, काय करतोयस तू सत्या, असं म्हणत असते. आणि ती पडायला लागल्यानंतर अचानक ना तिला मीरानं धरलेलं असतं, तिला पडून दिलं नसतं. तेव्हा मीरानं तिचा हात पकडला तर ती उलटं तिला थँक्यू म्हणायच्या ऐवजी तिच्याच उलटं ओरडते, ए तूच हात लावलास मला, तूच मला टच केलं, अजिबात हात लावू नकोस मला, चल चल बाजूला हो, असं तिलाच ओरडते. असं ओरडल्यानंतर मात्र सत्या म्हणतं, ए धूमकेतू, अगं तू कशाला तिला हात लावलास,
देवा म्हणजे धूमकेतूकडून व्रत मोडलं असतं का, माफ कर देवा, मला असं करायला लागतो. धूमकेतू परत असं करायचं नाही बरं का, अजिबात तिला हात लावायचं नाही, पडली तर पडून दे, तू हात लावू नको, तुझं तिच्यामुळे व्रत मोडेल बघ, असं बोलून धूमकेतूला घेऊन तो निघालेला असतो. इकडे काय होतं, तेवढ्यातच ना पंकजला कोणाचा तर फोन येतो. फोन आल्यानंतर तो फोनवरती बोलत असताना म्हणत असतो, हो आलो लगेच आलो, असं बोलून नंतर बोलतो इकडे देविकाला, अगं बेबी तू बघ, हे तुझ्या व्रताच्या नादात ना माझाच इंटरव्ह्यू आहे ते मी विसरूनच गेलो, चल जातो आता मी इंटरव्ह्यूला, असं बोलून तो जातो. त्यावरती देविका म्हणत असते, बरं ठीक आहे. यावरती पंकज बोलतो, एक काम कर, तू व्रत चांगलं कर बेबी आणि माझ्यासाठी प्रे पण कर, असं म्हणल्यानंतर बेबी म्हणते हां ठीक आहे चल जा, असं बोलते. नंतर तिथून पंकज गेल्यानंतर म्हणते, आता हॉलमध्ये कोणच नाही, आता जरासा पाय टेकवते, थोडासा मला पाय अवघडले, कोण आहे बघायला. पंकजने जाताना सांगितलं होतं, बेबी नीट व्रत कर आणि माझ्यासाठी प्रे पण कर. हिचं बेबीचं काय उलटं काम, व्रत कुठलं ती नीट करते आणि तेवढ्यातच ती पाय टेकणार, तेवढ्यातच निरोपा येते. पाठीमागून निरोपा म्हणते, ए काय करतेस ग तू, हां सरळ उभी राहा, मी इथं आहे बघायला, सरळ उभी राहा, असं करून तिला तेवढ्यात पायसुद्धा टेकवून देत नाही. निरोपा तिथं येते आणि डायरेक्ट तिच्यासमोर सोप्यावरती बसते. म्हणते हां इथं समोरच उभी राहा, म्हणजे मला दिसते, मी इथे खाली बसून बसते, तुझ्यावर लक्ष ठेवते, असं तिला म्हणते. आणि आता देविकाला काय तिनं पाय टेकवून दिलेला नाही, देविकाचा पाय अजूनही वरच आहे. त्यानंतर आता तिथे सोप्यावरती बसते आणि आता देविका विचार करत असते, काय करू हिचं. नंतर तिला आलेला असतो राग सासूचा. तेवढ्यातच काय होतं, पंकज निघालेलं असतं ऑफिसला, पण त्याला ना बुके घेऊन जायचं असतं. आता म्हणतो बुके घ्यायला पैसे तर कुठं आहेत, एक काम करतो, आपलं घरचंच दुकान आहे, ह्या दुकानातनंच घेतो की काय होते, असं बोलून दुकानात जातो. आणि दुकानात एवढे छान छान बुके असून सुद्धा म्हणतो असं काय कसलं थर्ड क्लास, एक सुद्धा चांगलं काही बुके दिसत नाही, त्यातल्या त्यात एक असं बरं दिसते म्हणतो ती बुके घेतो. आणि म्हणतो काय ठीक आहे, हे जरासं बरं आहे, काय एवढी काही लेवल नाही, चांगले नाहीत बुके, फुलं काय व्यवस्थित नाही आहेत वाटत, असं बोलतो आणि एक त्यातलं बुके घेतो. त्यावरती मात्र मीरा काहीच बोलत नाही, तो विचारत पण नाही कितीला आहे, काय आहे, पैसे कधी देतो काय. असं बोलल्यानंतर उलटा बुके चांगलं नाही, फुलं चांगलं नाही असं मीराला म्हणत असतो. आणि त्यानंतर तो बुके घेऊन तसंच बाहेर जातो. मीरा पाठीमागून हाक मारणार, तेवढ्यातच हा बुके घेऊन बाहेर गेल्यानंतर मात्र सत्यानं त्याचा हात पकडलेला असतो आणि आपला सत्या आलेला आहे. सत्या बोलतो, हे काय कुठे निघालास बुके घेऊन, हां धूमकेतू कितीला आहे हा बुके. धूमकेतू बोलते 500 रुपयाला आहे, पैसे काढ, चल पैसे काढ, असं म्हणल्यानंतर इकडे पंकज बोलतो, अरे पैसे काय आहेत की माझ्याकडे, पैसे नाहीत असं कोणी सांगितलं, पण मी तुला संध्याकाळी देतो, असं म्हणल्यानंतर सत्या बोलतो, काय संध्याकाळी देतो पैसे, मग बुके पण तुला संध्याकाळी, असं कोण त्याच्या हातातनं बुके काढून घेतं. तर यावरती पंकज बोलत असतं, अरे काय जाऊन दे ना, मला आधीच उशीर झाला आहे, मी देतो की तुला संध्याकाळी पैसे. त्यावरती सत्या बोलतो, असं कसं, पैसे दिल्याशिवाय काय भेटत नसतं, आधी पैसे दे आणि मग बुके ने, असं करत असतो. त्यानंतर मात्र सत्यानं त्याच्या हातातनं बुके काढून घेतलेला असतो. आता ह्याच्याकडे तर पैसे नसतात, पण ह्याचा ॲटिट्यूड काय बारका आहे का, नाही देतो माझ्याकडे आहेत पैसे, काय घेऊन बसले पैशाचं, 500 रुपये तर आहे बघितलं. त्याचं सत्या बोलतो, हो ना 500च आहेत ना, मग दे ना, जेव्हा पैसे द्यायची तेव्हाच तुला बुके भेटेल, असं म्हणतात. इकडे पंकज बोलतो, अरे देतो तुला संध्याकाळी ऑफिसवरून आल्यानं देतो, मी बॉस आहे ना तिथं, मला लागणार आहे त्यासाठी म्हणते. हे बॉस आहेस ना, मग दे. त्यानंतर तो पैसे देत नाही म्हणल्यानंतर इकडे काय करतो सत्या, त्याचं करे काढून घेतो बुके आणि मीराला देतो. तेवढ्यात सत्याला आलेला असतो फोन. सत्या बोलतो, धूमकेतू बुके अजिबात त्याला द्यायचं नाही पैसे दिल्यानंतर. तेवढ्या तिथून सत्या गेल्यानंतर इकडे मीरा काय करते, पंकज तुला हवा होता ना बुके, घे हा, असं म्हणल्यानंतर इकडे पंकज तुला थँक्यू म्हणायच्या ऐवजी तिलाच बडबडायला चालू करतो. शानी होतीस ही दुकान टाकले म्हणून, आधी बघितली नाहीस का मंदिराच्या बाहेर कशी भिकाड्यांच्या लाईनला माईवाल्यांची लाईन बसली होती, तशी बसत होतीस, भिकाड्यांची लाईन आधी, नंतर तुमची फुलवाल्यांची लाईन, आणि आता जास्त शहाणी झाली जे दुकान टाकलं म्हणून, काय तुमची लाईक आहे चांगलं माहिती आहे, असंच उलटं तिला म्हणत असतो. आणि तिला अक्षरशः मीराला तो भिकाडे असा शब्द वापरत असतो. आणि एवढं सगळं बोलून आता तो स्वतःच बुके घेऊन निघालेला असतो. तेवढ्यातच आता सत्या येतो. सत्याने पाठीमागे उभा राहून सगळं ऐकलं होतं. सत्या बोलला पंकजला, काय बोललास तू, काय म्हणलास तू धूमकेतूला, असं म्हणल्यानंतर इकडे म्हणतो, कुठं काय नाही बोलो, कुठं काय नाही बोलो, असं म्हणल्यानंतर त्याच्या हातातलं तो बुके काढून घेतो. पंकज बोलतो, पैसे दे आणि मग तू बुके ने, असं म्हणल्यानंतर तुमचं नाहीत माझ्याकडे पैसे, तर त्याच्या वरच्या खिशात 200 रुपये असतात ते काढून घेतो सत्या म्हणतो, हे 200 रुपये आहेत ना, ठीक आहे, हे 200 रुपये मी घेतले, आता राहिलेले 300 रुपये दे आणि बुके ने, हां ठीक आहे, संध्याकाळी द्यायचं आहे ना तुला. तर त्यानंतर तू तिथून गेल्यानंतर इकडं सत्या म्हणत असतो की माझ्या बायकोला भिकाडी बोलला का तो, हां आता त्याला दाखवतो
सत्यागिरीनुसार नाही त्याला भिकारी बनवला तर नावच नाही माझं सत्या, असं तर सत्या म्हणत असतो. कारण की त्यानं सगळं ऐकलेलं असतं की मीराला तो भिकारी बोललेला होता आणि त्याचा बदला मात्र सत्या घेतल्याशिवाय राहणार नाही. आता सत्या बोलला आहे त्याला नाही भिकारी बनवला तर नावाचा सत्या नाही, असं सत्या बोलतो. त्यानंतर काय होतं, इकडे आता ही एका पायावरती उभी आहे. आता विचार करते आता कोणच नाही, आता पाय टेकू का, असं करून पाय टेकवणार तेवढ्यातच ना पाठीमागून आलेला असतो पंकज. बेबी बेबी केल्यानंतर हे एकदम दचकते. काय रे, काय असतं तुझं, कसं तू आज नको त्या वेळी येतोस आणि काय करतोस तू बेबी, असं म्हणतं. पंकज बोलतो काय आहे मम्मा कुठे आहे, त्याचं बोलते असतील की आतमध्ये कुठं, तर मला नाही माहीत कुठं आहे, असं म्हणल्यानंतर पंकज बोलतो बरं ठीक आहे तू तुझं व्रत कंटिन्यू करा बेबी, मी लगेच येतो मम्माकडून, असं तो करून मम्मा करून हाक मारत जात असतो. इकडे मात्र तिला पाय टेकवायचा असतो, तो पण चान्स असा गेलेला असतो. तेवढ्यातच पंकज आल्यामुळे तिला पाय टेकवता आलेला नसतो आणि ते तर वाकून बघत असते कोण आहे का घरात, पाय टेकवाय भेटते का ह्याचाच ती विचार करत असते. तेवढ्यातच काय होतं, आतमध्ये निरोपा फोन लावत असते रवीला, म्हणत असते काय कुठं एवढा बिझी, ती बाईसारखी फोनवर बिझी करते, कुठं एवढा बिझी काय माहिती, फोन सुद्धा ह्याचा लागानं झाला. तेवढ्यातच तिकडून बाहेरून पंकजचा आवाज येतो. त्याचा आवाज ओळखून ही म्हणते ह्याला काय झाले आता, हे असलं का आवाज काढायला लागले, काय झालं ह्याला आता, असा विचार करत असते. तेवढ्यातच तिथं पंकज येतं, बेबी मम्मा 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 एखाद्या लाडक्या सुरात हाक मारत असतो. तर ती मम्माच्या हातात बुके येतं, वा मम्मा तू किती छान दिसतेस, ब्युटिफुल दिसतेस, असं म्हणत असते ना. मम्मा ती बुके त्याच्या हातात दिसते. एक काय काम आहे सांग, मूळ मुद्द्यावर ये, मला माहिती आहे तुझी नोटिंकी काय असते, ते काय सांगायचं ते सरळ सांग, असं म्हणल्यानंतर तो बोलतो मम्मा माझा जो इंटरव्ह्यू आहे ना, मला मी आज बॉस आहे ना, माझा इंटरव्ह्यू आहे, मला पैसे लागणार होते, मला पैसे दे ना, असं म्हणल्यानंतर मग निर्भय म्हणते ए पंकज बाद झालं बरं का, इंटरव्ह्यू निघाले पैसे कशाला लागतात, इंटरव्ह्यू निघाले तुझ्या डिग्र्या, तू शिकलायस किती, हे सगळं लागतं, पैशांची काय गरज आहे सांग बघू, आणि आत्तापर्यंत तू लय वेळ मला शेंड्या लावलेच, कळालं का, आता मी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही अजिबात, माझ्याकडे पैसे नाही, मी काय तुला अजिबात देणार नाही, असं म्हणून तर पंकज बोलतो मम्मा बाकी सगळे मला असेच करतात, बाकी सगळे कोण माझी व्हॅल्यू करत नाही, निदान तू तर माझी व्हॅल्यू करणार, तू तर दे ना मला पैसे, असं म्हणत निरूपा बोलते ए तुझी नोटिंगी बंद कर, ह्यावेळी मी अजिबात तुझ्या पागळणार नाही, तुझ्या ह्या नोटिंगीला मी अजिबात झुकणार नाही, काय पण झालं तुम्ही तुला पैसे देणार नाही, काय करायचं ते कर्जाचा तुला, असं म्हणत आता पंकजला वाईट वाटलेलं असतं. पंकजने एकदम लहान पोरासारखं रुचल्यासारखं तोंड फुगवलेलं असतं, मम्मा दे ना गं प्लीज, खरंच माझ्याकडे नाहीत पैसे मम्मा, दे ना गं. तर यावरती निरोपा बोलते नाही, यावरती मी अजिबात तुला पैसे देणार नाही, तुला काय करायचं ते कर, असं बोलून निरोपा तिथून निघून जाते. मग आता हा रागाने ना तो बुके बेडवरती टाकतो, काय करायचं आता, पैसेच नाही तर जाऊन तर काय करायचं, बसला जायला पण म्हणजे पैसे नाहीत, काय कोणाला सांगितलं पटणार चालेल, असं म्हणतो. बुके जेव्हा शर्टवरती टाकतो तेव्हा मात्र दिसतं त्याला खिशामध्ये बाहेर पैसे आलेले. मग तो पैसे काढून घेतो आणि बघतो तर 300 रुपये असतात त्यामध्ये. आता परत तो बुके उचलतो आणि आता 300 रुपये वडिलांच्या खिशातून चोरतो आणि त्यानंतर पैसे खिशात घालतो आणि परत हळूच म्हणतो सॉरी पप्पा, आता मला हे खरंच गरज आहे पैशांची, असं करून तो ते 300 रुपयाच्या 100च्या 3 नोटा खिशामध्ये घालतो आणि तिथून निघालेलं असतं. तेवढं मात्र हे कोणीच पाहिलं नसतं, तिथे त्याचे पप्पा पण घरामध्ये नसतात आणि निरोपा पण तिथून गेलेली असते. त्यानंतर तिथं निरोपा बाहेर हॉलमध्ये बडबडत येत असते, एवढा मोठा झालं, लग्न झालं, एवढ्या डिग्र्या झाल्या आणि दरवी ह्याला मीच पॉकेट मनी द्यायचा. आणि त्यानंतर इकडे देविका पाय टेकवणार, तेवढ्यातच निरोपा बोलते ए सरळ उभी राहा सरळ, इथं राहा समोर, माझ्यासमोर उभी राहा, असं करून निरोपा तिथं तीच उभा राहते. आता देविकाला मात्र एका पाया उभा राहण्याशिवाय पर्याय नसतो. तेवढ्यातच काय होतं, पंकज बाहेर येतो आणि पंकज बोलतो मम्मा जातो मी. त्यानंतर त्याच्या लक्षात येतं माझी फाईल तर राहिली, मी तर असाच वेंद्र आहे, असं करून आतमध्ये तो फाईल आणायला जातो. त्यानंतर मात्र निरूपाचं लक्ष असतं देविकावरती, देविका व्रत नीट पूर्ण करते का नाही, पाय कुठे, हाय वर आहे, असाच वर ठेव, अजिबात खाली टेकायचं नाही बरं का देविका, पाय नीट ठेव. त्यानंतर देविका विचार करते आत रूममध्ये गेल्याशिवाय काही विश्रांती बसणार नाही, पण पंकजच्या पाठीमागून रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करते. तर तेवढ्यातच मात्र इकडे निरूपा बोलते ए तुझं काय आत आहे, आत काय तुझं, अजिबात आत जायचं नाही, इथं उभी राहा. तेवढ्यातच काय होतं की बाबा बाहेर येतात आणि बाबा बघतात की ए निरूपा मी जाऊन येतो बाहेरून, असं बघतात बघतात खिशामध्ये पैसे नाही. निरूपा माझ्या खिशातले पैसे तू घेतलेस का काय, तर यावरती निरूपा बोलते नाही मी नाही घेतले तुमच्या खिशातले पैसे, असं म्हणलं. तर तेवढ्यातच मीरा तिथं आलेली असते. मीराला विचारतात बाबा मीरा
तू पैसे घेतलेस का? तुला सुट्टे वगैरे लागणार होते म्हणून माझ्या खिशातले. असं म्हणल्यानंतर मीरा बोलते, नाही मी तर आत्ताच आले, माझी सुई विसरली होती म्हणून ह्याला मी नाही घेतले पैसे. असं म्हणल्यानंतर निरोपाच्या लक्षात आलं होतं की निरोपा विचार करते, मी बाहेर आले तेव्हा पंकज एकटाच तिथं होता आणि पैसेही तिथंच होते, पंकजनंच घेतलेच नाही पैसे, असं निरोपाच्या लक्षात आलं होतं. पण निरोपाच्या एवढं लक्षात येऊन निरोपाला मात्र पंकजवर तिथे नाव येऊन द्यायचं नसतं. म्हणून आता निरोपा विचार करत असते, कोणावर नाव ढकलू. इकडे ही पण विचार करते, कोणी पैसे घेतले असेल. तेवढ्यातच निरोपा बोलते, मला माहिती आहे कोणी पैसे घेतले ते. असं म्हणल्यानंतर सगळे जरासे बावरलेले असतात आणि ती बोलते, सत्याने पैसे घेतले. असं म्हणल्यानंतर मीरा बोलते, नाही नाही त्यांनी नाहीत पैसे घेतलेले, ते कशाला घेतले पैसे, ते कधीशीच बाहेर पडले. आता मात्र पंकज विचार करत असतो, बापरे आताच माझं नाव येते का काय बाहेर, काय माहिती. तर इकडे निरूपा बोलते, मला माहिती आहे चांगलं त्यानंच घेतले असणार आहे. मग मीरा बोलते, थांबा मी त्यांना लगेच फोन लावते म्हटल्यानंतर पंकज बोलत असतो, कशाला आता कशाला फोन लावतेस, तो येईल ना संध्याकाळी घरी, त्याला तेव्हा विचाराईल, आता कशाला उगाच त्याला फोन लावून घेतेस असं म्हणते. पण मीराला मात्र खूप राग आलेला असतो, तिच्या नवऱ्यावरती चोरीचा आळ घेतला होता म्हणून मीरा लगेच फोन लावते. इकडे सत्याना गाडीविषयी आलेला असतो आणि त्याच्या गाडीवरती ना वरून काचेवरती बरोबर पडलेला असतो नारळ. आणि इकडे म्हणत असतो सत्या, ए बाबा काय रे केलंस नारळ तू, हां तुला पण आत्ताच पडायचं होतं का माझ्या गाडीवर, आता कितीच नुकसान केलंस माझं सांग बघू. तेवढ्यातच काय होतं, मीराचा फोन येतो. मीराचा फोन आल्यानंतर सत्या फोन उचलतो आणि सत्या फोनवरती बोलत असते, काय ग धुमके तू, आत्ताच घरातनं बाहेर पडलो मी, आठवण यायला लागली काय की तुला. असं म्हणल्यानंतर मीरा म्हणते, अहो फोन स्पीकरवरती आहे, इकडं आई बाबा पंकज आणि देविका सगळे आहेत, मला सांगा तुम्ही. त्यावरती ती बोलते, काय झालं कशाला फोन केलायस. असं म्हणल्यानंतर ते बाबाच फोन घेतात आणि बाबा बोलतात, काय नाही सत्यजित बाळा, मी ना माझ्या खिशामध्ये 300 रुपये ठेवले होते, तू घेतलेस का, तुला पेट्रोलही लागणार होते म्हणून. तर ते सत्या बोलतो, बाबा ए बार मी कधी तुला बिना विचारता पैसे घेतो का, मी नाही बाबा पैसे घेतले, पण मी तुला सांगू का आपल्या घरामध्ये पैसे घेणारे 2च व्यक्ती आहेत, ते बबड्या आणि एका पायावरती चालणारी बबडी. असं म्हणल्यानंतर मात्र इकडे पंकजच्या लक्षात आलं होतं. पंकजला माहीत होतं सत्याला सगळं खरं माहीत असते, सत्या खरं सांगण्याशिवाय राहणार नाही. तर त्यावरती बाबा म्हणत असतात, काय म्हणायचं आहे तुला. तर ते बोलतो, अरे तुला सांगितलं का नाही बा, किती रुपये होते सांग तुझ्या खिशात. तर ते म्हणतात 300 रुपये होते. तर ते सत्या बोलतो, अरे तेच धुमके तुझ्या दुकानातून त्याने बुके घेतला आहे, 200 रुपये दिले, 300 रुपये संध्याकाळी देतो म्हणला होता, तेच 300 रुपये असतील बघ, त्यानंच घेतल्यास नाही बबड्याने 100%. असं म्हणल्यानंतर मात्र बबडी आधीच बोलते, ए बाबा बघायला लागले त्या दोघांच्यावर. बबडी म्हणते, ए सत्या मी नाही घेतलेले पैसे, मी कशाला घेऊ, मी कधीपासून हॉलमध्ये एकाच पायावरती उभे, मी नाही घेतले पैसे. असं म्हणल्यानंतर इकडे पंकज पण बोलायला लागतो, मी नाही घेतले पैसे, मी कशाला घेतलेले पैसे. आता मात्र मीराच्या लक्षात आलं होतं हे पंकजचंच काम आहे म्हणून आणि उगाचच सत्यावरती नाव टाकत आहे म्हणून त्याला राग आलेला असतो. इकडे मात्र सत्या म्हणत असतो, त्यानंच घेतले पैसे, मी लिहून देतो का नाही, त्यानंच घेतलेले असतात पैसे. असं म्हणल्यानंतर इकडे देविका पण पंकजकडे बघत असते, कारण की तिलाही वाटत असतं खरंच ह्यानं घेतलेच असणार आहे पैसे. मग त्यावरती काय होतं, बबड्या म्हणत असतो, मी नाही घेतले पैसे खरंच सांगतोय. मग यावरती आपलं बाबा म्हणत असतात, बरं ठीक आहे जाऊन दे, काय असायचं ते असून दे, कोणी तर घेतले असतील ना घरातनं पैसे, कुणाला ज्याला लागणार असतील तेव्हा. तेवढ्यात फोन ठेवला आणि तिकडे सत्या म्हणत असतो, एक तर घरात 300 रुपये गेलेत आणि वरनं तू आता माझ्या गाडीचं काम किती रुपयाला काढलंयस काय माहिती, असं सत्या त्या नारळाला म्हणत असतो. त्यानंतर आपण पाहतो का इकडे निरोपाने मान खाली घातली होती, कारण की निरोपाला माहीत होतं हे पंकजनंच केलं आहे सगळं, पंकजनंच पैसे घेतले आहेत, पण तिनं त्याचं नाव अजिबात घेतलेलं नसतं. आणि त्यानंतर आपण पाहतो का इकडे बाबा काय म्हणतात माहिती आहे का, असून दे कोणी का घेतले असणार पैसे, कशाच कामासाठी घेतले असते ना पैसे, आपल्या घरातल्यानेच घेतले पैसे, काय हरकत नाही, ज्याला गरज होती त्यानं घेतले होते पैसे, माझी गरज काय आणि घरातल्यांची गरज काय सेमच आहे. पण पंकज बाळा तुझ्याकडे 300 रुपये आहेत का रे, मला ना औषधं आणायचे आहेत, असं आता बाबा त्याच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणले. आता पंकज ते 300 रुपये देणार का नाही ते आपल्याला मात्र पाहायचं आहे. आणि आपण पाहतो काय इकडे निरोपा विचार करत आहे की आता पंकजला पैसे मागत आहेत, हे आता पंकज देणार का नाही याचा विचार निरोपा करत आहे. आणि इकडे धूमकेतूलाही माहीत आहे की पंकजनंच ते पैसे घेतले आहेत. बाबा मात्र त्याच्यावरती चोरीचा आळ न घेता तो 300 रुपये परत देतोय का ह्यासाठी बाबांनी नवीन डाव टाकला आहे. आणि बाबा बोलत आहेत, मला औषध आणायला पैसे पाहिजे होते, असतील का रे पंकज तुझ्याजवळ, देतोस का रे मला पैसे. आता बाबांनी बरोबर ओळखलं आहे, त्यानं ते 300 रुपये दिलेलं आपलंच 300 रुपये असणार का हे बाबांच्या लगेच लक्षात येणार आहे. आता आपण पाहतणारच आहे की पंकज ते 300 रुपये देणार आहे का नाही, कारण की इकडे धूमकेतू बघत आहे, कारण की तिला माहीत होतं बुकेचे पैसे द्यायला त्याच्याकडे पैसे नव्हते, मग आता पंकज करणार तर काय.
उद्याच्या भागामध्ये आपण पाहत असतो इकडे आई विचारते पंकजला, ए बबड्या काय झालं रे इंटरव्ह्यूचं? तेवढ्यातच बबड्या आईच्या पायापाशी जाऊन रडत बसला आहे आणि आईच्या कानामध्ये काही तर खुसूर सांगतो. ते मात्र ते कोणालाच ऐकू आले नाही आणि बबड्या नंतर आई उभा राहते आणि बोलते, काय असं कसं होऊ शकतं? मला हा दिवस आज मिळेल असं वाटलंच नव्हतं, असं कोण आई ओरडते. आता आपल्याला उद्याच्या भागामध्ये नक्कीच पाहायला भेटेल. असं वाटते की बबड्याला नक्कीच नोकरी लागली असणार आहे. त्यासाठी आपल्याला उद्याचा एपिसोड नक्कीच पाहावा लागणार आहे, कारण की बबड्यानं ठेवला आहे सस्पेन्स आणि कोणाला काही न सांगता फक्त आईच्या कानामध्ये सांगितलं आहे. त्यासाठी आपण नक्कीच उद्याचा एपिसोड पाहू.